Good morning, student. Today I discuss about the topic that is CET topics, magnetic effect of electric current. तर आज आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा CET चा पुढचा, that is the magnetic effect of electric current. Okay, so summary of last lecture we discussed about the concept of current electricity. काल आपली पाठीमागच्या लेक्चर आपण करंट इलेक्ट्रिसिटी हे चॅप्टर डिस्कस केलं होतं. आता पुढचा टॉपिक आपला जो आहे that is the magnetic effect of electric current. तर मग आपण वेळ वाया न घालवता आपण या टॉपिकला स्टार्ट करूयात. तर फर्स्ट डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर याच्या अगोदर आपल्याला ओरेस्टेड एक्सपेरिमेंट माहिती आहे. ओरेस्टेडने आपल्याला सांगितलं होतं की जर एखादा कंडक्टर जर घेतला आणि त्या कंडक्टरमधून जर इलेक्ट्रिक करंट जर पास होत असेल तर त्या करंटच्या म्हणजे कंडक्टरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होत असते. ओके, there is a magnetic field produced around the conductor when electric current passing through that conductor. एखाद्या कंडक्टर मधून जर इलेक्ट्रिक करंट जर पास जर झाला तर त्या कंडक्टरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते किंवा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. ओके, सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ दिस मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून जर इलेक्ट्रिक फील्ड पास जर झाली तर त्या कंडक्टरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड मिळते. दिस इज अ रिलेशनशिप बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड इलेक्ट्रिक करंट. तर तोच पार्ट आपण या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार. तर याची डेफिनेशन बघा. The effect of electric current, the effect of current passing through a conductor produce a magnetic field around it. ज्यावेळेस एखाद्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळेस त्या कंडक्टरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते आणि त्यालाच म्हणतो आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, दॅट इज MEEC. आता याच्यामध्ये इम्पॉर्टन्स जे आहेत दॅट इज आपण हा चॅप्टर 11ला पण डिस्कस केलाय आणि 12ला पण आपण डिस्कस केलंय. तर 11 मध्ये आपण बघितला होता बायो सावर्ट लॉ. तर तो बायो सावर्ट लॉ काय, तर आपण बायो सावर्ट लॉचा यूज करून आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करत असतो. पण मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक करंट लागतो. मग आता बायो सावर्ट लॉ जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर बायो सावर्ट लॉ मध्ये एक महत्त्वाची टर्म जी आहे दॅट इज अ करंट एलिमेंट. विच टर्म इम्पॉर्टंट? करंट एलिमेंट. मग आता करंट एलिमेंट, व्हॉट इज मीन बाय द करंट एलिमेंट. तर बघा अतिशय सिंपल टर्म आहे. सपोज आपण एक कंडक्टर जर घेतला, सपोज दिस इज अ कंडक्टर आणि ह्या कंडक्टिंग वायर्स आहे. ह्या कंडक्टिंग वायर मधून करंट पास होते. करंट काय हो राहिला, I एवढा करंट पास होते. मग आपण ह्या कंडक्टिंग वायर मध्ये एक स्मॉल लेंथ एलिमेंट घेतला दॅट इज अ DL. देन प्रोडक्ट ऑफ दिस करंट अँड दिस स्मॉल लेंथ एलिमेंट कॉल्ड एज अ करंट एलिमेंट. त्यालाच काय म्हणतो आपण, करंट एलिमेंट. द प्रोडक्ट ऑफ, सिंपल डेफिनेशन, द प्रोडक्ट ऑफ current and length of infinitesimal segment किंवा part of conductor called as current element. तर लक्षात घ्या करंट एलिमेंट म्हणजे काय. करंट एलिमेंट इज अ प्रोडक्ट ऑफ कसला प्रोडक्ट ऑफ करंट अँड लेंथ ऑफ इन्फायटेसिमल्स. जी वायर किंवा जो कंडक्टर घेणार त्याचा खूप स्मॉल पार्टची लेंथ, इन्फायटेसिमल पार्ट ऑफ कंडक्टर, लेंथ ऑफ इन्फायटेसिमल पार्ट ऑफ कंडक्टर called as a current element. So we simply say that is current element, that is current element, and this current element is equal to I into dl. Okay, I into dl. Now what is the direction? Because current element is a vector quantity. Current element is a vector quantity. Current element is a vector quantity. Which direction? The direction of this vector quantity in the direction of current. म्हणजे ज्या डायरेक्शन करंट मूव्ह होतो त्यावेळेस ती करंट एलिमेंट काय असणार आहे, डायरेक्शन असणार. द डायरेक्शन ऑफ करंट इज द डायरेक्शन ऑफ करंट एलिमेंट. सो दिस इज अ पार्ट. मग आता आपल्याला बायो सावर्ट लॉ, व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ बायो सावर्ट लॉ. बायो सावर्ट लॉ हे ते सांगतं आपल्याला. मग आपण सपोज एक कंडक्टर घेतला. ओके, दिस इज अ कंडक्टिंग वायर. जस्ट इमॅजिन दिस इज अ कंडक्टिंग वायर आणि या कंडक्टिंग वायरच्या आपल्याला सपोज सराउंडिंगला, सपोज P पॉइंटला इथून ज्यावेळेस करंट पास होणार कंडक्टिंग वायर मधून I एवढा करंट पास होणार आहे त्यावेळेस याच्या सराउंडिंगला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळते. मग आपण ह्या कंडक्टरच्या आउटसाइडला एक पॉईंट P अझ्युम केलाय आणि ह्या P पॉइंटला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची. काय करायची, P पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची. हा P पॉइंट जो आहे तो ह्या करंट किंवा ह्या लेंथ पासून, कंडक्टर पासून R एवढ्या डिस्टन्स वरती, किती डिस्टन्स वरती, R एवढ्या डिस्टन्स वरती. मग आपण ह्या पार्ट मध्ये एक स्मॉल लेंथ अझ्युम केली दॅट इज अ DL. तिची डायरेक्शन that is DL bar. Okay,
ओके, मग ह्या पार्टसाठी आपल्याला लेंथ फाइंड करायची. मग हा जो डिस्टन्स आहे दॅट इज अ रेडियस डिस्टन्स फ्रॉम लेंथ इलेमेंट टू द पी पॉइंट वेअर वी फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड. यांच्यामध्ये अँगल आपण जर थीटा जर घेतला देन we find out the magnetic field is here. तुम्हाला इथे magnetic field find करायची. Then the magnetic field according to Biot Savart law is simply say that the magnetic field at point P is directly proportional to the current, is directly proportional to the length element, is directly proportional to the sine angle between r and length element, and inversely proportional to square of distance between length element and the point where we find out the magnetic field. All this equation we combine, then we written as that is a change of magnetic field is directly proportional to I dl, okay, I dl into sine theta upon r square, okay, sine theta upon r square. This is a scalar form, okay, sorry magnitude form. So we find out the total magnetic field, then Biot Savart law remove this proportionate sign and add the constant, okay, and this constant that is dB is equal to mu naught upon 4 pi into ideal sine theta upon r square, okay. So this is a simple, that is a magnetic field. Now dB is equal to mu naught upon 4 pi ideal sine theta upon r square. If we written as this equation in vector form, then delta B is equal to mu naught upon 4 pi into ideal sine theta upon r square into n cap. N cap is unit vector, and then this equation can be written as that is delta B bar is equal to mu naught upon 4 pi I dl cross r bar upon r cube, okay. So this is the vector form. Now we find out the total magnetic induction, then integrate this equation मधला आपण इंटिग्रेट जर केलं आपण टोटल magnetic field मिळेल, then integration over dB, then we get the magnetic field. So total magnetic field is equal to integration over dB is equal to integration over mu naught upon 4 pi into ideal sine theta upon r square, or B is equal to mu naught upon 4 pi, because this one is constant, ideal sine theta upon r square, okay. So in this way we find out the total magnetic induction. म्हणजे बघा बायो सॉर्ट लॉ काय सांगते, जर आपण एखाद्या कंडक्टर मधून जर इलेक्ट्रिक करंट जर पास केला तर आपल्या ओरिजिन अगोदर सांगितलं होतं ते सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. मग व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड, दिस वन कॅन बी एक्सप्लेन बाय द बायो सॉर्ट लॉ. मग बायो सॉर्ट लॉ आणि आउटसाइडला क्रिएट होणारी मॅग्नेटिक फील्ड कशी फाइंड आउट करायची त्याबद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन दिली बायो सॉर्ट लॉ मध्ये, आणि मग ही मॅग्नेटिक फील्ड आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. दॅट इज डेल्टा बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आयडियल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. सो दिस इज द बायो सॉर्ट लॉ, ओके. नाउ आता ही जी मॅग्नेटिक फील्ड मिळाली हिची डायरेक्शन आपल्याला बघायची. सो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, direction of magnetic field or magnetic induction, direction of B, direction of B. आता बघा B ची डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन ची आपण डायरेक्शन फाइंड आउट करायची. तर इथे आपण राइट हँड थंब रूल यूज करतोय, ओके. मग आता राइट हँड थंब रूल दोन पद्धतीने आपण इथे यूज करणार आहे. फर्स्ट पार्ट मध्ये तुमचा जर करंट स्ट्रेट डायरेक्शन असेल, स्ट्रेट करंट what is the meaning of straight current समजून घ्या. सपोज दिस इज अ कंडक्टर, त्या कंडक्टर मधून अशा पद्धतीने
करंट स्ट्रेट डिरेक्शननी मूव्ह होते आणि करंट आय अशा पद्धतीने मूव्ह होते. ओके, आणि इथं आपण जे लूप दाखवले दॅट इज दिस डिरेक्शन. ओके, तर अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन काय होते तर मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. ओके, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट वेन कंडक्टर करंट पासिंग थ्रू दॅट कंडक्टर. हा स्ट्रेट कंडक्टर आहे, त्या स्ट्रेट कंडक्टर मधून करंट अपवर्ड डिरेक्शन मूव्ह होते म्हणजे स्ट्रेट करंट आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड कशी आपल्याला सर्क्युलेटिंग मॅग्नेटिक फील्ड मिळते. त्यावेळेस आहे मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन. राईट हँड थंब रूल. आता हा ॲक्सिस सपोज हा कंडक्टर, ह्या कंडक्टरला आपण राईट हँडमध्ये पकडणार. ओके, देन दॅट इज ॲक्सिस ऑफ रोटेशन हेल्ड इन युअर राईट हँड्स. Then thumb indicate that the direction of current and curved finger is indicate the direction of curved finger indicate the direction of magnetic field. आता इथे बघा thumb is indicate the direction of current. thumb काय दाखवते तर करंटची डिरेक्शन दाखवते. and curling finger that is curling finger indicate the direction of magnetic field. Direction of field that is the direction of B. मग आता सिंपल आहे. करंट जर अपवर्ड असेल that is thumb is outstretched or upward. thumb outward. Okay, outward. Then magnetic field. Thumb is outward. Then B that is a anti-clockwise. Then magnetic field, direction of magnetic field is anti-clockwise. And next thumb is downward. In this way. Okay, current is downward. Then curling finger. Okay, this one, see this direction, this is a clockwise. Okay, so thumb is downward, that is current direction of thumb is करंटची डिरेक्शन. करंट जर आउटवर्डला असेल तर मॅग्नेटिक फील्ड अँटी क्लॉकवाईज. थंब म्हणजेच काय आता करंटची डिरेक्शन जर डाऊनवर्डला असेल देन मॅग्नेटिक फील्ड इज क्लॉकवाईज. दिस इज द फर्स्ट पार्ट, दॅट इज स्ट्रेट करंट. म्हणजे आपण काय करतोय फक्त साधं सिंपल आपण राईट हँड थंब रूल यूज करू राहिलो. कंडक्टर आहे, कंडक्टरमधून करंट पास होते. तो करंट जर अपवर्डला जर असेल तर कर्लिंग फिंगरची डिरेक्शन बघा. कर्लिंग फिंगर थंब इज इंडिकेट द डिरेक्शन ऑफ करंट आणि कर्व फिंगर इज इंडिकेट द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कुठं जर स्ट्रेट करंट असेल तर स्ट्रेट कंडक्टर म्हणलं तरी चालेल. मग आता बघा मी इथं हा ॲक्सिस पकडतो. सपोज या कंडक्टरमधून करंट अपवर्ड डिरेक्शन मूव्ह होते. थंब ती डिरेक्शन दाखवते. त्यावेळेस कर्व फिंगर अँटी क्लॉकवाईज कशी डिरेक्शन दाखवणार मॅग्नेटिक फील्डची. आणि आता जस्ट इमॅजिन दिस कंडक्टर मी अशा पद्धतीने पकडतोय बघा. ओके, करंटची डिरेक्शन थंब काय दाखवते करंटची डिरेक्शन कुठे चाललं आहे डाऊनवर्डला. करंट कुठे चालला डाऊनवर्डला. त्यावेळेस तुम्हाला मिळणारी मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे तर क्लॉकवाईज असणार आहे. दिस वन क्लॉकवाईज. ओके, नेक्स्ट आता करंट जर सर्क्युलेटिंग असेल. ओके, सर्क्युलर करंट म्हणजे बघा अशा पद्धतीने करंट जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मूव्ह राहिला. त्यावेळेस इथे मिळणारी मॅग्नेटिक फील्ड. ओके, इथे मिळणारी मॅग्नेटिक फील्ड जी असणार ती कशी असणार आहे आउटवर्ड. परत सेम आता इथे आपण ॲक्सिस आयझन करणार. ओके, आता इथे थंब बघा ह्या पार्टमध्ये सर्क्युलेटिंग करंटमध्ये थंब कशी डिरेक्शन दाखवतो मॅग्नेटिक फील्डची. इंडिकेट द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच बीची डिरेक्शन दाखवते. कोण दाखवते थंब. आणि कर्लिंग फिंगर इंडिकेट द डिरेक्शन ऑफ करंट. आता बघा करंट जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन असेल करंट अँटी क्लॉकवाईज असेल. ओके, अशा पद्धतीने करंट रिव्हॉल्व होत असेल. ओके, इन दिस वे तर सी दिस वन अँटी क्लॉकवाईज. देन थंब इंडिकेट द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे आउटवर्ड. तर मॅग्नेटिक फील्ड बी बार मॅग्नेटिक फील्ड दॅट इज बी बार कसा असणार तो आउटवर्ड. साठी आपण एक सिंबल यूज करतो दिस वन सर्कल विथ डॉट.
आणि तेच जर पुढच्या पार्टमध्ये आपण जर घेतलं दॅट इज आता करंट पर सर्क्युलेटिंग करंट आहे पण त्याची डिरेक्शन थोडीशी वेगळी आहे. तर तो कसा रिव्हॉल्व राहिला क्लॉकवाईज. कसा रिव्हॉल्व राहिला क्लॉकवाईज. म्हणजे आता इथे करंट बघा करंट इज क्लॉकवाईज. देन मॅग्नेटिक फील्ड कशी मिळेल तुम्हाला इथं. मॅग्नेटिक फील्ड इज इनवर्ड आणि हा इनवर्ड आपण अशापर्यंत दाखवतो इनसाइड और डाउनवर्ड. ओके सो दिस इज अ फेनॉमेना. म्हणजेच बघा दोन रूल्स आहेत करंट डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शनची डिरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी. त्यात जर करंट स्ट्रेट असेल त्यावेळेस थंब डिरेक्शन ऑफ करंट दाखवतो तर कर्लिंग फिंगर डिरेक्शन ऑफ बी दाखवतात. मग आता तुमचा करंट जर अपवर्ड डिरेक्शनने मूव्ह होत असेल स्ट्रेट कंडक्टरमध्ये कसं मूव्ह होत आहे अपवर्ड डिरेक्शनने त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे अँटी क्लॉकवाईज. आणि करंट जर डाऊनवर्डला मूव्ह होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे क्लॉकवाईज. दुसरा जर करंट सर्क्युलेटिंग जर असेल तर थंब डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवणार आणि कर्लिंग फिंगर आता काय दाखवणार डिरेक्शन ऑफ करंट. मग आता इथं आपल्याला इथं करंटची डिरेक्शन आहे ही कशी दिसत आहे इथं मॅग्नेटिक फील्ड मिळणार आपल्याला. ओके मग आता बघा मॅग्नेटिक फील्ड कशी मिळेल आपल्याला तर आउटवर्ड. कशी मिळेल आउटवर्ड. तर इथं कशी मिळेल आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड मिळेल. कसं कारण कसं मूव्ह राहिला क्लॉकवाईज मूव्ह राहिला त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड कशी मिळेल आपल्याला इनवर्ड मिळेल. ओके सो इन दिस वे लक्षात द्या क्लॉकवाईज थंब इनसाइड क्लॉकवाईज इनसाइड हा ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके आणि इथं जे आहेत माझे कर्व फिंगर जे आहेत दिस इज द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके सो क्लॉकवाईज इनवर्ड अँटी क्लॉकवाईज outward. So this is the phenomena to find out the direction of magnetic field. Now we find out the application of Biot-Savart law. तर आपण आता काय बघायचे application of Biot-Savart law. Application of Biot-Savart law. Application of Biot-Savart law. That is important phenomena. Magnetic field त्याचं पहिलं application magnetic field due to circulating current. Magnetic field that is induction. Magnetic field induction B bar due to circulating current. Circulating current. मग आता मॅग्नेटिक फील्ड आपण ड्यू टू सर्क्युलेटिंग करंट बघायची. सपोज दिस इज अ सर्क्युलर रिंग having n numbers of turns. ची रेडियस आपण r घेऊया. दिस इज अ रेडियस r आणि आपण एक ऍक्सियल आउटसाइडचा पॉईंट घेऊया आणि आउटसाइड पॉईंटला आपण काय फाइंड करायचे तर इथं मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे. दिस इज अ बी पॉईंट आणि इथं आपण काय फाइंड करायचे मॅग्नेटिक फील्ड. ओके आणि दिस इज सेंटर ऑफ कॉइल आणि सेंटर पासून हा जी मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती सपोज x एवढ्या डिस्टन्स वरती. ओके मग आता आपल्याला इथं जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची जर असेल तर हाऊ टू फाइंड आउट दिस मॅग्नेटिक फील्ड. सो द फॉर्म्युला फॉर दिस मॅग्नेटिक फील्ड दॅट इज B इज इक्वल टू ऍक्सिस ला. ओके B ऍक्सिस ओके दिस वन. ओके at point P is equal to mu naught upon 4 pi into 2 pi n I into r square upon x square plus r square bracket raised to 3/2. This is the magnetic field at the axial point. आता आपण जर सेंटर वरती जर आलो ओके magnetic field case number first magnetic field at center of ring किंवा सर्क्युलर कॉइल. सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला जर आपण मॅग्नेटिक फील्ड घेतलं तर x किती येईल तुमचा x विल बी 0. दॅट इज x विल बी 0. म्हणजे x जर 0 असेल तर आपल्याला b ऍक्सिस मिळेल. b ऍक्सिस दॅट इज mu naught upon 4 pi into 2 pi n I r square as it is upon x is 0 then r square root get cancelled, so r cube 1 r cube get cancelled, 2 get cancelled, pi get cancelled, so mu naught n I r square get cancelled, pi get cancelled,
Okay, so mu naught Ni upon R, 2R. Okay, 2 to the 4. So this is a magnetic field at axial point. Okay, so N is here number of turns. N is number of turns, and R is the radius of circular coil. Radius of circular coil ची रेडियस. तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळेल. जर आपण सेंटरला मॅग्नेटिक फील्ड फाइंड केली तर म्यू नॉट एन आय इज अ करंट पासिंग थ्रू दॅट कॉइल. ह्या कॉइल मधून पास होणारा करंट. ओके, आणि मग याच्यामुळे मिळणार आपल्याला मॅग्नेटिक फील्ड. आपण जर पी पॉइंटला फाइंड आउट जर केली तर पी पॉइंटला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळेल. ओके, दिस इज बी एक्सेल फील्ड म्यू नॉट आपण 4 पाय 2 पाय एन आय आर स्क्वेअर आपण एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2. आणि ते जर आपण सेंटरला जर बघितली, सॉरी इथं ॲक्सिस नाही म्हणता येणार, सॉरी इथं आपल्याला सेंटर घ्यावं लागेल. सेंटर. ओके, म्हणजे सेंटरला आपल्याला मिळेल दॅट इज अ मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर इज इक्वल टू x will be 0. So mu naught pi 2 to the 4 mu naught Ni upon 2R. This is the magnetic field at the center and this is the magnetic field at the axis. Okay, so after that we discuss about the magnetic field at very large distance. म्हणजे आपण axial distance खूप vary केलं. Second case number 2, x is very much greater than r, that is r will be neglected. r काय करणार आपण neglected करणार. Then this equation can be written as that is a far distance. So mu naught upon 4 pi 2 pi n I r square upon r will be neglected, then x cube. Okay, so this is a magnetic field. Again we can written as 2 cancel, pi r square is the area, so mu naught n I into a upon 2 x cube. Since a is equal to pi r square is the cross sectional area of each turns. प्रत्येक टर्न जो आहे सर्क्युलर कॉइलचा त्या प्रत्येक टर्नचा एरिया, n numbers of turns. So pi r square, this is a area. So this is a magnetic field at very far distance. म्हणजे x is very large compared to the radius. So in this way we can find the magnetic field due to the circulating current. After that we discuss about the next important law, that is a Ampere's law. This part we discuss in a 12th. तर आपण आता बायोसावर्ट नंतर महत्त्वाचा जो लॉ जो आहे जो आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करण्यासाठी यूज होतो, दॅट इज द Ampere's law. This law we discuss in 12th standard. तर आपण 12वीच्या रेग्युलर सिलेबस मध्ये बघितला होता, तर तो काय तो आपण इथं डिस्कस करूया. सो नाउ वी डिस्कस अबाउट द Ampere's law. ओके, Ampere law to find out the magnetic field. आता Ampere's law, okay, Ampere is the name of scientist आणि ह्या सायंटिस्टने परत मॅग्नेटिक फील्ड आपण बायोसावर्ट लॉ यूज करून मॅग्नेटिक फील्ड फाइंड करू शकतो आणि Ampere's लॉ यूज करून आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड करू शकतो. मग आपण जर एखादा आपल्याला क्लोज लूप दिला असेल आणि त्या लूप मध्ये नंबर ऑफ करंट एलिमेंट असतील, मग आता ही करंट एलिमेंट असतील तर त्या करंट एलिमेंटमुळे किंवा त्या करंटमुळे मिळणारी मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड आपल्याला इथं फाइंड आउट करायची. सो ही सिम्पली से that is a line integral of the magnetic field around any closed curve is equal to mu naught times net current enclosed by that surface. So this is a simple statement of Ampere's law. That is I simply written as here line integral of magnetic field line integral of magnetic field around any closed loop म्हणा, surface म्हणा, that is line integral of magnetic field around any closed curve or loop, closed curve is equal to mu naught times net current enclosed by that surface.
आता बघा, सपोज आपण एक क्लोज सरफेस घेतला, ओके, याच्यामध्ये नंबर ऑफ करंट्स आहे. सो दिस इज I1 आउटवर्ड डायरेक्शन, दिस इज I2 आउटवर्ड डायरेक्शन, this is I3 inward direction, I4 outward direction, I5 outward direction and I6 outward direction. तर बघा, मग आता आपल्याला एक क्लोज लूप दिलाय आणि ह्या क्लोज लूप साठी आपल्याला जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं जर असेल तर हाऊ टू फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड. मग आम्ही सिम्पली से दॅट तुम्ही त्या क्लोज लूपला काय टाका, इंटिग्रल टाका. कोणतं इंटिग्रल टाकायचं आहे, लाईन इंटिग्रेशन. देन लाईन इंटिग्रेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स द नेट करंट इनक्लोज बाय दॅट सरफेस. ह्या क्लोज सरफेस मध्ये येणारा नेट करंट. माझं बघा, अकॉर्डिंग टू स्टेटमेंट लाईन इंटिग्रल ऑफ क्लोज कर्व, सो दॅट इज बी डॉट dl is equal to म्यू नॉट टाइम्स नेट करंट, दॅट इज अ समेशन ऑफ नेट करंट. आता इथे आपण जर नेट करंट जर फाइंड आउट जर केलं तर इज इंटिग्रेशन ओव्हर ए बी डॉट dl is equal to म्यू नॉट, ओके, समेशन ऑफ करंट. सो I1 प्लस I2 प्लस I6 मायनस I3. आता बघा, इथं मी I1 प्लस I2 प्लस I6 घेतलं. का बरं घेतलं, कारण I1 I2 आणि I6 सेम डायरेक्शन, आउटवर्ड डायरेक्शनला आहे आणि I3 कसं आहे, इनवर्डला आहे. मग मी आउटवर्ड काय घेतोय, आउटवर्ड इज पॉझिटिव्ह आणि इनवर्ड विल बी निगेटिव्ह. आता याच्यामध्ये I5 आणि I5 आणि I4 मी कन्सिडर नाही केलं, कारण का हे क्लोज लूपच्या आउटसाइडचे करंट आहे म्हणून आपण ते कन्सिडर करणार नाही. म्हणजेच अँपिअर्सला तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही जर एखादा क्लोज लूप घेतला आणि तिथे जर तुम्हाला टोटल मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं असेल, दॅट इज अ लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड एनी क्लोज लूप इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स नेट करंट इनक्लोज बाय दॅट सरफेस. म्हणजे आपण जो नेट करंट घेणार आहे तो त्या इनक्लोज सरफेस मधलाच असणार आहे, इनक्लोज सरफेसच्या आउटसाइडचा नसणार आहे. I5 आणि I4 हे आउटसाइड करंट असल्यामुळे आपल्या या इक्वेशन मध्ये आलेले म्हणजे आपल्याला रिझल्टंट जे इक्वेशन जे मिळालं, दॅट इज बी डॉट dl इज इक्वल टू म्यू नॉट I1 प्लस I2 प्लस I6 मायनस I3. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन किंवा त्या लॉचा यूज होतो. आता याची काय ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन ऑफ Ampere's law, application of Ampere's law. Okay, आता Ampere's law चं पहिलं ऍप्लिकेशन, स्ट्रेट कंडक्टर. आपण एक कंडक्टर जर घेतला आणि या कंडक्टर मधून, ओके, करंट पास होते, I एवढा करंट पास होते आणि आपल्याला इथे सराउंडिंगला जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होती ती मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची. आता मी एक एम्पिरियम लूप ड्रॉ केला, इमॅजिनरी एम्पिरियल लूप. ह्या लूपची रेडियस मी r अज्यूम केली आणि इथून करंट पास होते, इथून काय होते, करंट पास होते. तर आपल्याला ह्या आउटसाइडला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची, दॅट इज ह्या लूपसाठी मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची की किती मॅग्नेटिक फील्ड मिळेल. मग साधं सिंपल इक्वेशन, सो दॅट इज बी डॉट dl, लाईन इंटिग्रल आहे, बी डॉट dl इज इक्वल टू म्यू नॉट I. Okay, so b into integration over dl is equal to mu naught I. आता ह्या क्लोज लूपला जर आपण इंटिग्रेशन काढलं, इथे जर लेंथ एलिमेंट फाइंड आउट जर केला तर आपण ही टोटल लेंथ ऑफ दॅट लूप किती मिळेल, तर सर्कम्फरन्स इतकी मिळेल. ह्या लूपचा सर्कम्फरन्स किती येईल, 2πr. सो इफ यू सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन दॅट इक्वेशन तर तुम्हाला मिळेल इथे, दॅट इज b इंटू इंटिग्रेशन किती मिळेल मग, 2πr इज इक्वल टू म्यू नॉट I. Since integration over dl is equal to 2πr, that is the length element of this closed loop. Yeah, closed loop's a length element. Okay, so b into 2πr mu naught I. So b is equal to mu naught I upon 2πr. This is the magnetic field around that loop. तर ह्या लूप स्ट्रेट कंडक्टरच्या अराउंडला मिळणारी मॅग्नेटिक फील्ड. दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ Ampere's law. सेकंड, सोलेनॉइड. ओके, एक कंडक्टर आणि त्या कंडक्टर वायरचे नंबर ऑफ टर्न्स असतात आणि मग
एक कंडक्टर घेतला आपण आणि त्या कंडक्टरला नंबर ऑफ टर्न्स म्हणजे नंबर ऑफ वायर्सनी वाउंड केलं, काय तयार होतं तुमचा सॉलिनॉइड तयार होतं. सपोज दिस इज अ सिंपल फेनॉमेना लाईक दिस वन. आपण एक पाईप घेतलं, ओके, आणि याला मी काय केलं वायरनी वाउंडिंग केलं अशा पद्धतीने. इन दिस वे काय केलंय वाउंडिंग केलंय. जस्ट इमॅजिन दॅट अशा पद्धतीने आपण इथून करंट पास केलंय. आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. ओके, हे बघा अशा पद्धतीने करंट एंट्री करते, इथून इन होते. ओके, अशा पद्धतीने वाउंडिंग केले आपण, लास्ट मध्ये वाउंडिंग केले, इथून करंट डाऊनवर्डला येते. इथं बघा इथून करंट बाहेर पडतो, इथं एंट्री करतो. सो इथं आउटवर्ड फील्ड, इथं इनवर्ड. तर बघा आता सॉलिनॉइड झाला. या सॉलिनॉइड मध्ये आपल्याला इन साइडला मॅग्नेटिक फील्ड म्हणजे या सॉलिनॉइड वरती आपल्याला मिळणारी मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची. तर बघा अशा पद्धतीने आपण याला वाउंडिंग केलेलं आहे. वाउंडिंग केल्यानंतर आपण साधारण बघितलं तर बघा इथं करंट म्हणजे हा करंट कॅरिंग वायर आहे. आता इथून त्यावेळेस हा लूप जो आहे, इथं करंट जो आहे म्हणजे करंट एंट्री करतोय, इथून परत अशा पद्धतीने एंट्री करतोय, इथून बाहेर पडतोय. ओके, सो दिस इज इनवर्ड अँड दिस इज अ आउटवर्ड. आता इनवर्ड, सो अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल मॅग्नेटिक फील्ड मिळेल, आणि डाऊनवर्डला आउटवर्ड, डाऊनवर्डला आउटवर्ड. ओके, दिस इज अ सिंपल फेनोमेना. मग आपण हा अँगल अल्फा, ओके, आणि हा अँगल हा बीटा जर घेतला तर आपल्याला इथे जी मिळणारी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे सॉलिनॉइड मध्ये. ओके, सो फर्स्टली फायनाइट लेंथ ऑफ सॉलिनॉइड. सॉलिनॉइडची लेंथ जर फायनाइट असेल, फायनाइट लेंथ ऑफ सॉलिनॉइड, लेंथ ऑफ सॉलिनॉइड, सॉलिनॉइड, तर मग आपल्याला इथं मॅग्नेटिक फील्ड मिळेल. दॅट इज बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय into 2 pi n I in bracket sin alpha plus sin beta. This is a general formula for the finite length. The solenoid जर length finite जर असेल तर it is small n, not capital N. This is a small n. Okay, so mu naught upon 4 pi 2 pi n I into sin alpha plus sin beta, where small n is the number of turns per unit length. Number of turns per unit length. म्हणजे ह्या कॉइलला सॉरी या कंडक्टर आपण वाउंडिंग केलेलं, नंबर ऑफ टर्न्स वाउंड केलेले. दिस इज इंडिकेट बाय द नंबर ऑफ टर्न्स n, आणि n इज द लेंथ ऑफ दॅट वायर्स. त्या वायरने आपण काय केलं या कंडक्टरला वाउंड केलं. सो स्मॉल इज इन नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. सो वेअर स्मॉल n is number of turns per unit length, and this is the formula for the finite length of solenoid. आता हे आपल्या बोर्डच्या याला नाहीत, आपल्याला डायरेक्ट इक्वेशन घेतले म्यू नॉट एन आय, पण ऍक्च्युअली आपण जर फायनाइट लेंथ साठी जर बघितलं, आता आपण जर सेकंड याच्यामधला पार्ट जो आहे दॅट इज अ इन्फानाइट लेंथ ऑफ सॉलिनॉइड. सॉलिनॉइडची लेंथ जर इन्फानाइट असेल, इन्फानाइट लेंथ ऑफ सॉलिनॉइड, सॉलिनॉइडची जर लेंथ इन्फानाइट असेल तर बघा साधा सिंपल फॉर्म्युला आहे, ही लेंथ इकडे इन्फानाइट गेली. ओके, दिस वन. मग आपण हा जो अँगल घेणार आहे एंडचा, हा एंडचा अँगल घेणार आहे, तर हा अल्फा डिक्रीज होऊन, ओके, हा अँगल दिस इज अल्फा and this one is बीटा. तर हा अल्फा आणखी काय होणार आहे इंक्रीज होईल. जसे आपण लेंथ काय करणार आहे इंक्रीज होणार, आणि इन्फानाइट लेंथ जर घेतली तर हा अल्फा तुम्हाला 90 डिग्री मिळेल आणि बीटा सुद्धा किती मिळेल 90 डिग्री मध्ये मिळेल. सो अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, दोन्ही एंड काय केले आपण इन्फानाइट लेंथ ऑफ कंडक्टर, देन अल्फा अँड बीटा विल बी इन्फानाइट. परत समजून घ्या की अल्फा बीटा कशा पद्धतीने आपण अँगल पडले. इथली जी फील्ड जी आहे ती इनसाइड आतमध्ये जाणारी फील्ड आहे, आणि इथून आउटवर्ड मध्ये येणारी फील्ड आहे, म्हणून इनवर्ड डिरेक्शन. ओके, आणि इथं जी आहे ती
आउटसाईडला बाहेर पडतोय करंट, सो आउटवर्ड फील्ड, सो डॉटेड लिमिट दाखवतोय जी सॉलिनॉइडच्या आउटसाईडला मिळणार आहे. ओके, आउटसाईडला फील्ड मिळणार आहे. इनसाईडला फील्ड 0 असणार आहे. इनसाईड कोणत्या प्रकारची फील्ड, सॉरी आउटसाईडला फील्ड मिळणार नाही, तुम्हाला इनसाईडलाच फील्ड मिळेल पण कंडक्टरवरतीच. आता इथं पण ही लेंथ ॲझ्युम केली, दिस वन एंडची पॉईंट घेतले. ओके, सेंटर पासून मग अँगल हा बीटा आणि इकडे आपण अँगल अल्फा. आणि ही जर लेंथ इन्फिनाइट जर असेल तर हा अल्फा काय होत चालेल, इन्क्रीज होत चालेल. कुठपर्यंत इन्क्रीज होत चालेल, टू द 90 डिग्री. सो अल्फा अँड बीटा इज इक्वल टू 90 डिग्री कुठं इन्फाइनाइट लेंथसाठी. तर त्यावेळेस आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळेल म्हणून बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय, म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 पाय एन एट इज 2 पाय एन एट इज इंटू 2. 2 to 4, 2 2 4 get cancel, pi get cancel. So magnetic field तुम्हाला मिळेल म्यू नॉट एन आय. ओके, म्यू नॉट एन आय. आता ह्या सॉलिनॉइडच्या आपण जर एंडला मॅग्नेटिक फील्ड बघितली, एकाच एंडला, एक एंड इन्फिनाइट आहे आणि एक एंड ओरिजिनला आहे. ओके, सो magnetic field at one end of solenoid, magnetic field at one end of solenoid. म्हणजे बघा आपला एक पॉइंट ओरिजिन इथंच घेतला. ओके, म्हणजे बीटा विल बी 0, जस्ट मी इमॅजिन दॅट, अँड बीटा इज 0, नो अँगल क्रिएटेड. दॅट इज इथूनच आपण सुरुवात करतोय. आणि एक एंड जे आहे ते डायरेक्टली कुठे आहे, इन्फिनिटीला आहे. ओके, म्हणजे अल्फा किती झाला तुमचा 90 डिग्री. ओके, so alpha is equal to 90 degree and beta is equal to 0. Then magnetic field at the end of solenoid, one end of solenoid, B end is equal to, again see here this equation, so mu naught upon 4 pi into 2 pi n I into sin alpha is 1 plus sin beta is 0. Beta is 0, sin 0 is 0, so 1. So 2 to the 4, pi get cancel. Then Bn is equal to 1/2 mu naught n I. Okay, so this is a magnetic field at the end of solenoid. तर अशा पद्धतीने आपल्याला फायनाइट लेंथसाठी, इन्फिनाइट लेंथसाठी आणि नंतर एंडसाठी आपल्याला सॉलिनॉइडची फॉर्म्युले मिळाली. नंतर टोराइड. तर टोराइड आणि सॉलिनॉइड मध्ये फार काही डिफरन्स नाही, फक्त हीच वायरच्या आहेत. हा जो कंडक्टर आहे स्ट्रेट कंडक्टर, तो आपण काय केला, सर्क्युलर त्याला बेंड केलं, सर्क्युलरली बेंड केलं. ओके, आणि मग तिला मिळाली आपल्याला मॅग्नेटिक फील्ड. तिथली मॅग्नेटिक फील्ड मिळाली, मॅग्नेटिक फील्ड इज सेम म्यू नॉट एन आय, बट हिअर एन इज नंबर ऑफ टर्न्स पर सर्कम्फरन्स, दॅट इज 2 पाय आर. ओके, आणि इथं एन जो होता तो काय होता तुमचा, एन इज अ नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. कुठं सॉलिनॉइडमध्ये, सॉलिनॉइडमध्ये टोटल वायरची लेंथ आणि एन इज नंबर ऑफ टर्न्स, आणि इथं आपण n small n is a number of turns per circumference. Okay, so this is a magnetic field in toroid. So these are the application of Ampere's law. ही झाली Ampere's law ची application. आता याच्या पुढचा पार्ट जो आहे आपल्याला बघायचा आहे, that is a galvanometer. 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 आता galvanometer is a device which are used to measure the or detect the small current in the circuit मधला स्मॉल करंट आपल्याला जर डिटेक्ट करायचं जर असेल तर आपण त्यासाठी गॅलोनोमीटरचा यूज करत असतो. ओके, सो गॅलोनोमीटर आर द इन्स्ट्रुमेंट विच आर यूज टू मेजर द स्मॉल करंट इन ए इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. ओके, आता ह्या गॅलोनोमीटरचे टाइप्स आहे तुम्हाला माहिती आहे, त्याची जो मुव्हिंग कॉइल गॅलोनोमीटर जो आपण बघतो दॅट इज MCG. ओके, मग आता MCG that is बरोबर. ओके, MCC that is सस्पेंडेड कॉइल गॅलोनोमीटर, त्याच्यातलाच टाइप्स MCG चा सस्पेंडेड कॉइल गॅलोनोमीटर. मग आता हा सस्पेंडेड किंवा मुव्हिंग कॉइल गॅलोनोमीटर याची काही आपल्याला ऍप्लिकेशन बघायची. मग आता याच्यामध्ये आपण आता इथं डायग्राम वगैरे पण आहेत, त्याच्यावरती टॉर्क वगैरे ऍक्ट होतो. म्हणजे आपण एक कॉइल घेतली आणि ह्या कॉइल मधून ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट आपण ज्यावेळेस पास करतो त्यावेळेस ती कॉइल जी आहे ती काय होते, डिफ्लेक्ट होते. मग तिथं आपण जर डिफ्लेक्टिंग टॉर्क जर फाइंड आउट केला, काय फाइंड केलं MCG मध्ये, डिफ्लेक्टिंग टॉर्क मुव्हिंग कॉइल गॅलोनोमीटर मध्ये डिफ्लेक्टिंग टॉर्क जर फाइंड आउट केला
this deflecting torque is equal to number of turns of this square coil, magnetic field, current passing through that coil, and cross section area or area of that circle, square loop's area. So this is a deflecting torque in moving coil गॅलव्हनोमीटर. आता त्याच मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटर मध्ये जी फॉस्फरस ब्रॉन्झ वायर जी आपण मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटरला डाऊनवर्डच्या डिरेक्शननी अटॅच केलेली, जेणेकरून ती काय करते, रेस्टोरिंग टॉर्क क्रिएट करते जेणेकरून गॅलव्हनोमीटर परत किंवा ती जी कॉइल आहे तिच्या ओरिजिनल पोझिशनला आली पाहिजे. त्यासाठी आपण तिला मग रेस्टोरिंग टॉर्क, त्याला आपण ट्विस्ट टॉर्क असंही म्हणतो, दॅट इज अ रेस्टोरिंग टॉर्क फाइंड आउट करतो. दिस रेस्टोरिंग टॉर्क is directly proportional to theta. This is called as twist angle. Theta is twist angle. Okay, rotate होण्यासाठी. This deflecting and restoring torque are having the same values or equal. Then we simply say that आता आपण इथे proportional sign add केला आणि एक constant टाकला, त्याला म्हणतो आपण twist constant. So torque toe is equal to k into theta. आता इक्वेशन नंबर 1 and इक्वेशन नंबर 2 आपण जर हे from equation 1 and 2 we find out the twist constant. So k theta is equal to NBI into A, since deflecting torque is equal to restoring torque. Okay, so इथं आपण करंट फाइंड आउट करू शकतो. So I is equal to k upon NBA into theta. So these are the constant, because number of turns in the coil is constant, magnetic field is constant, area of the square loop of coil, area of the coil is constant, k is constant, then I is directly proportional to theta. म्हणजे करंट गॅलव्हनोमीटरचं जे मेन एम आहे, गॅलव्हनोमीटर इज मेजर द डिफ्लेक्शन. ओके, मेजर द करंट थ्रू द डिफ्लेक्शन. म्हणजे जर गॅलव्हनोमीटरने जर डिफ्लेक्शन दाखवलं तर त्या सर्किटमध्ये आपण करंट प्रेझेंट आहे असं ॲझ्युम करतो. मग दिस करंट, दॅट इज अ डिफ्लेक्शन. सो करंट, स्मॉल करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द थीटा. सो दिस इज अ फेनोमेना रिलेटेड अबाउट दॅट. ओके, सो this is the current. So I is equal to k NBA into theta, that is I is directly proportional to the theta. That is गॅलव्हनोमीटर इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस. मग आता सेन्सिटिव्ह डिव्हाइस जर असेल तर याच्यामध्ये मग आपण करंट सेन्सिटिव्हिटी आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी फाइंड आउट करत असतो. तर सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅलव्हनोमीटर आपण फाइंड करूयात. सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅलव्हनोमीटर, सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅलव्हनोमीटर. मग त्यातली पहिली जी सेन्सिटिव्हिटी आहे दॅट इज अ करंट सेन्सिटिव्हिटी. Okay, SI, it is a ratio of, okay, current sensitivity is the ratio of small deflection per small current. म्हणजे आपल्याला स्मॉल करंट तुम्ही जर अप्लाय जर केलं तर तुम्हाला काय दिसतं, स्मॉल डिफ्लेक्शन. ओके, सो दिस डिफ्लेक्शन upon this small current is the current sensitivity. Next, voltage sensitivity SV is equal to this deflection upon small potential difference. So d theta upon d V, we can find out the sensitivity relation between these two. That is the sensitivity, voltage sensitivity is equal to current sensitivity upon resistance, that is the resistance of galvanometer, that is equal to आता d theta upon di आपण हे इक्वेशन वरून घेऊ शकतो. that implies, आता हेच इक्वेशन बघा, आपण इथंच इक्वेशन घेतो, that is di is equal to k NBI is a constant into d theta. So NBA upon k is equal to d theta upon di. Okay, म्हणजे करंट सेन्सिटिव्हिटी आपण राईट करू शकतो, दॅट इज NBA upon k. Okay, so this is a current sensitivity NBA, आणि मग इथं voltage sensitivity. So NBA upon k into G. N is the number of turns, B is magnetic field, and A is the area of this square loop of coil. So this is a phenomena about the current sensitivity
and voltage sensitivity. This is a simple formalism. After that we discuss about the application of गॅलॅनोमीटर. आता गॅलॅनोमीटरची आपल्याला ऍप्लिकेशन बघायची. तर गॅलॅनोमीटरचा यूज आपण ॲज अ ॲमेटर म्हणजे करंट मेजर करण्यासाठी करतो किंवा व्होल्टेज मेजर करण्यासाठी करतो. ओके, सो फर्स्ट ऍप्लिकेशन दॅट इज अ ॲमेटर. मग गॅलॅनोमीटरचं कन्वर्जन आपण ॲमेटर मध्ये कसं करू शकतो. ज्यावेळेस आपण गॅलॅनोमीटरला एक स्मॉल रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जॉईन केला त्याला आपण म्हणतो शंट रेजिस्टन्स. काय म्हणतो त्याला? शंट रेजिस्टन्स. दॅट इज अ रेजिस्टन्स विच connected parallel to the galvanometer, then this resistance is called as a shunt resistance, then this instrument is called as ammeter. ओके, म्हणजे तुम्हाला जर गॅलॅनोमीटरचं कन्वर्जन ॲमेटर मध्ये करायचं जर असेल तर तुम्ही त्याला एक स्मॉल रेजिस्टन्स पॅरलल मध्ये कोणत्या गॅलॅनोमीटरला पॅरलल मध्ये जॉईन करतात. सो सपोज दिस इज अ गॅलॅनोमीटर, दिस इज अ गॅलॅनोमीटर, रेजिस्टन्स ऑफ गॅलॅनोमीटर, आणि ह्या गॅलॅनोमीटरला आपण एक स्मॉल रेजिस्टन्स कशामध्ये जॉईन केला? पॅरलल मध्ये जॉईन केला अशा पद्धतीने. आता हे आपलं सिंपल सर्किट झालं. इकडून करंट आय, इथून गॅलॅनोमीटरमधून पास होणार करंट आय सी, आपला जो स्मॉल रेजिस्टन्स ज्याला शंट रेजिस्टन्स होते त्यातून पास होणारा करंट आय एस, आणि इथं परत आय एस आणि आय जी एकत्र येणार आणि आपल्याला काय मिळेल? टोटल करंट आय एस मिळेल. सो आय टोटल करंट आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस. मग आता इथं पण आपण जर शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर फाइंड आउट केली, दॅट इज अ शंट रेजिस्टन्स in the ammeter circuit is equal to S equal to Ig upon I minus Ig into G. Okay, so this is the formula for the we find out the shunt resistance. After that we also find out the another formula for shunt resistance, that is S equal to G upon N minus 1 into I, where N is current through galvanometer, the ratio of current passing through the galvanometer to the total current, that is Ig upon I. Okay, so this is a simple formula for the shunt resistance. I think right, that is G upon N minus 1 only. After that we find out the current passing through the galvanometer, that is Ig equal to S upon S plus G into total current. This is the formula for the Ig, that is current passing through the galvanometer. And now we find out the current passing through shunt resistance, that is G upon S plus G into total current. Okay, so these are the formulation number of formulae for the ammeter. Total current, shunt resistance formula, दोन formula आपल्याला मिळाले. current passing through the galvanometer and current passing through the शंट रेजिस्टन्स. आता इथं थोडंसं फॉर्म्युलिज आहे पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण ही डायरेक्टली फॉर्म्युलिज घेतोय. ओके, सो वी ऑल्सो रिमेंबर दिस फॉर्म्युले टू सॉल्व द नंबर्स ऑफ न्यूमेरिकल्स. तर नंबर ऑफ न्यूमेरिकल्स करायचं तुम्हाला ह्या सगळ्या फॉर्म्युलेची गरज पडणार आहे. आता आपण पुढे बघूया, दॅट इज अ नेक्स्ट ॲप्लिकेशन. पहिल्यांदा आपण एमसीची गॅलॅनोमीटर पहिल्या ॲप्लिकेशन जे बघितलं, दॅट इज अ ॲमेटर. दुसरं ॲप्लिकेशन जे आहे दॅट इज अ व्होल्टमीटर. The voltmeter, again simple phenomena, that is voltmeter. Okay, so आता व्होल्टमीटरचं गॅलॅनोमीटरचं कन्वर्जन व्होल्टमीटर मध्ये कसं करणार? जसं अमीटरला आपण पॅरलल मध्ये रेजिस्टन्स टाकला होता स्मॉल रेजिस्टन्स, आता आपण काय करणार? गॅलॅनोमीटरला सिरीज मध्ये एक स्मॉल रेजिस्टन्स टाकणार, सॉरी लार्ज रेजिस्टन्स अटॅच करणार सिरीज मध्ये. त्यावेळेस गॅलॅनोमीटरचं कन्वर्जन कशामध्ये होतं? तर गॅलॅनोमीटरचं कन्वर्जन हे व्होल्टमीटर मध्ये होतं. ओके, सो दिस इज अ गॅलॅनोमीटर, आणि ह्या गॅलॅनोमीटरला आपण एक लार्ज रेजिस्टन्स कशामध्ये टाकतोय? तर सिरीज मध्ये जॉईन करतोय. ओके, आणि याच्या अक्रॉस असणार आहे पोटेन्शियल V. ओके, सो दिस वन इथून करंट I पास V. ओके, तर मग आपल्याला इकडे जर आपण हा रेजिस्टन्स जर फाइंड आउट केला, लार्ज रेजिस्टन्स R, तर त्याची व्हॅल्यू मिळते आपल्याला, दॅट इज R इज इक्वल टू V अपॉन IG minus G. Okay, V is a potential difference across the galvanometer and large resistance. Ig is a current passing through the galvanometer, that is total current, and G is a resistance of galvanometer. G is a resistance of galvanometer. इथे जर तुम्ही current find out जर केला, that is a current through the galvanometer, this is equal to total potential V upon G plus R, that is the resistance in galvanometer plus resistance of large. तुम्ही जो रेजिस्टन्स सिरीज मध्ये जॉईन केलाय तर लार्ज रेजिस्टन्सची व्हॅल्यू, सो G प्लस R, V अपॉन G प्लस R. ओके, सो दिस इज अ फॉर्म्युला for to find out the large resistance and current through the
galvanometer. Okay, so this is the phenomena or second application of the galvanometer. आता याच्यानंतर आपल्याला जो पुढचा पॉइंट जो आहे दॅट इज द सायक्लोट्रॉन. आता सायक्लोट्रॉन तर हे डिव्हाइस आहे ज्या डिव्हाइसचा यूज, ओके, सायक्लोट्रॉन इज अ डिव्हाइस विच आर यूज टू ॲक्सेलरेट द पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. तर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलला ॲक्सेलरेट करण्यासाठी आपण जे डिव्हाइस यूज करतो त्या डिव्हाइसला आपण सायक्लोट्रॉन असं म्हणतो. काय म्हणतो? सायक्लोट्रॉन. अ डिव्हाइस विच आर यूज टू ॲक्सेलरेट द पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल लाईक ॲज alpha particle, like as a alpha particle, deuteron, okay, etc. okay, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलला ॲक्सेलरेट करण्यासाठी ज्या डिव्हाइसचा यूज करतो त्याला आपण सायक्लोट्रॉन असं म्हणतो. मग ह्या सायक्लोट्रॉन जे आपण इथं जर पिरियड जर फाइंड आउट जर केलात, ओके, सायक्लोट्रॉन पिरियड ऑफ सायक्लोट्रॉन दॅट इज अ सायक्लोट्रॉन म्हणजे आपण जो चार्ज पार्टिकलचा आहे तो इथं जो ॲक्सेलरेट करणार आहे त्या ॲक्सेलरेट करणाऱ्या चार्ज पार्टिकल जर आपण पिरियड फाइंड आउट केला, दिस cyclotron period 2 pi m upon cube. Okay, so this is a total period of this cyclotron. Now frequency f is equal to 1 upon t, that is qb upon 2 pi m. This is the frequency of cyclotron. Now we find out the maximum kinetic energy. याच्यावरती तीनच महत्त्वाचे पॉइंट आहे, एक पिरियड, नंतर फ्रिक्वेन्सी अँड मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. दिस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 q square b square r square upon m. Okay, so this is a 2 pi m. So this is a simple formula for the maximum kinetic energy. Okay, so q square b square into r square upon m, not 2 pi only m, so 2 m. So this is the maximum kinetic energy for the accelerating charge particles. Okay, so this is the phenomena related about the charge particle. इथं आपण velocity आणि radius पण फाइंड आउट करू शकतो. that is velocity is equal to v, velocity of charge particle, qbr upon m. आणि आपण radius जर फाइंड आउट केली तर radius of circulating orbit of charge particle is equal to m into v upon qb. Okay, so r is the radius of circular orbit. ज्या ऑर्बिट मध्ये चार्ज पार्टिकल काय होतो, ॲक्सेलरेट होतो त्या चार्ज पार्टिकलची रेडियस. सो एम व्ही अपॉन क्यू बी अँड दिस इज अ वेलॉसिटी. सो दिस इज अ फेनॉमिना रिलेटेड अबाउट द सायक्लोट्रॉन. आता याच्यामध्ये आणखी काही पॉईंट जे आहेत जे आपल्याला 11 मध्ये होती, दॅट इज अ मॅग्नेटिक फोर्स. पण मॅग्नेटिक फोर्स म्हणजे आपण एखादा चार्ज पार्टिकल जर घेतला, ओके, मॅग्नेटिक फोर्स तर चार्ज पार्टिकल आहे आणि हा चार्ज पार्टिकल त्याची वेलॉसिटी बी आणि त्याने जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंट्री जर केली तर तिकडे आपल्याला त्या चार्ज पार्टिकलवरती काय होतं, मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स होतो. त्यावेळेस चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डच्या रिजन मध्ये एंट्री करतो, त्यावेळेस त्या चार्ज पार्टिकलवरती काय ऍक्ट होतं, तर मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो. दिस मॅग्नेटिक फोर्स F इज इक्वल टू QVB sin theta or F is equal to Q into V cross B. Okay, so this is a formula for the magnetic force. आणखी magnetic force चा फॉर्म्युला आहे, that is IBL. फर्स्ट याच्यामध्ये चेंजेस केले तर BIL sin theta. Okay, so this is a phenomena, this is a equation of force from the 11 मध्ये आपण ही इक्वेशन बघितली होती. याच्यावर जास्त क्वेश्चन नसतात पण माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला फॉर्म्युले. तसे आपण आपल्या शीट मध्ये सगळी फॉर्म्युले दिलेली आहेत. आता एक काम करा, इथं आपलं हे चॅप्टर संपतंय तर मी आज तुम्हाला शीट म्हणजे लेक्चर पण टाकतो आणि शीट पण टाकतो. तर तुम्हाला काही डाऊट्स असतील, आता मी सोल्युशन याची पाठवणार नाही तुम्हाला, तर तुम्ही स्वतः ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. उद्यापर्यंत मला सगळी त्याची डाऊट सांगा आणि मग मी परवा मॅग्नेटिझम हे चॅप्टर सुरुवात करेल. याच्यावर 40-50 क्वेश्चन आहेत, ती सगळी क्वेश्चन सॉल्व्ह करा तुम्ही. मग तुम्हाला मी ABCD पाठवेल आणि ABCD पाठवल्यानंतर तुमची जी क्वेश्चन चुकलेत, जी न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह नाही झाली, ती न्यूमेरिकलची मला पाठवायची. तर आपण आज इथे हे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे चॅप्टर संपवलं. थँक्यू.